नमस्कार, मी नेहा. नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती विशेष तिळगुळाचे लाडू. चला तर मग सुरुवात करूया. एकदम खमंग एकसारखं आपण हे तीळ भाजून घेऊया. एकसारखं आपल्याला तीळ हलवायचे आहेत. तीळ आपले एकदम छान फुलले गेलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. पुढची बॅच आपण लगेचच परतवून घेऊया. आपली दुसरी बॅच सुद्धा भाजून झालेली आहे. आता आपण हे तीळ काढून घेऊया. आता आपण या तीळ मध्ये एकदम खमंग असे भाजून घेतलेले शेंगदाणे असे जाडसर आपण वाटून घेतलेले ते यामध्ये ॲड करायचे. विलायचीची पूड आपण यामध्ये टाकून घेऊया. ही सगळी जिन्नस सुरुवातीला एकसंध करून घेऊया. यामध्ये आपण अर्धी वाटी डाळ्या टाकून घ्यायच्या. पुन्हा आपण हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एका पातेल्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलेले आपण. तूप व्यवस्थित वितळवून घेऊया. यामध्ये आता आपण गूळ घालून घेऊया. गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. गूळ आपण एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे. यामुळे तो लवकर वितळला जातो. एकदम मंद गॅसवरती आपल्याला हा गूळ वितळवून घ्यायचा आहे. एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे आणि गूळ व्यवस्थित आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे गुळाचा. गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आपल्याला. थोडंसं आपण चेक करूया पाक झालाय की नाही. गोळी तयार होते, याचा अर्थ आपला पाक तयार झालेला आहे. लगेचच आपण हे सगळी जिन्नस या पाकामध्ये टाकून घेऊया. एकसारखं हलवून घ्यायचंय. आता गॅसची फ्लेम आपण ऑफ केलेली आहे. एकसारखं पाकामध्ये आपण हे सगळे तिळगुळ मिक्स करून घेऊया. लगेचच आपण हे लाडू वळायला घेऊया. परातीमध्ये आपण थोडंसं तूप स्प्रेड करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपले हे लाडू तळाला चिटकणार नाही. लगेचच याच्यामध्ये आपण थोडेसे खसखस टाकून घेऊया. याच्यामुळे टेस्ट खूप छान येते. आता याच्यामधलं थोडं पोर्शन आपण साईडला काढून घेऊया आणि आपण लगेचच लाडू वळायला घ्यायचेत. गरम असतानाच आपल्याला सगळे लाडू वळून घ्यायचेत. अशा पद्धतीने आपले लाडू तयार झालेले आहेत. अजून एक दाखवते मी. गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण उरलेले सगळे लाडू तयार करून घेऊ. अशा पद्धतीने आपण आपले हे लाडू तयार करून घेतलेले. एकदम चविष्ट असे आपले हे लाडू तयार होतात. गरम असतानाच आपण हे सगळे लाडू वळून घेतलेले. तुम्ही पाहू शकता एकदम गोल गरगरीत असे आपण सगळे लाडू वळून घेतलेले. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत. बाय बाय.